नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने, काहीही न टाईम लागता फक्त 10 मिनिटात फक्त थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल आपल्याला, जास्त काही नाही, तीही 5 मिनिटापुरती. सर्वात आधी आपल्याला डाळ घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रात्रभर भिजत घालायची आहे. किंवा तुम्हाला रात्री बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी भिजत घालू शकता. फक्त ती डाळ 5 ते 7 तास भिजत घातली पाहिजे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. माझी डाळ भिजलेली आहे, बघू शकता. मी आधीच भिजवून ठेवली होती. भिजल्यानंतर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तिच्यातलं सर्व पाणी काढून टाकलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. मस्त. आता आपण त्या डाळला साईडला करू आणि मिक्सरचं जार घेणार आहोत. त्याच्यात थोडी थोडी करून उडदाची डाळ टाकायची आहे. पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला, जितकं कमी पाणी टाकता येईल तितकं टाकायचं आहे. आधी आपल्याला असंच फिरवायचं आहे. त्यात आपण 2 बारीक तिखटवाल्या मिरच्या टाकल्या आहेत, 2 लांब जाडवाल्या मिरच्या टाकल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या, जिरं. लसण जरा एक्स्ट्रा टाकायचं आहे. लसणाची चव वड्यांमध्ये भन्नाट अशी येते. आणि हे असंच फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. जर का जास्त घट्ट वाटत असेल आणि फिरतच नसेल मिक्सरचं भांडं, तर आपल्याला त्यात फक्त 2 चमचे पाणी टाकायचं आहे. अजिबात पातळ करायचं नाही आहे, खूप घट्ट असं बनवून तयार करायचं आहे आपल्याला हे बॅटर. बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि दुसरंसुद्धा अशाच पद्धतीने फिरवून घेऊ. त्यात मिरची वगैरे काही टाकायची गरज नाही आहे, ते असंच फिरवून घेऊ आपण. ते याच्यात एकत्र करून टाकू. बघू शकता दोघंही झालेले आहेत. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मस्त फेटायचं आहे त्याला. 2, 3, 4 मिनटं जितकं तुम्हाला जमत असेल तितकं त्याला जास्त फेटा, जेणेकरून ते जे पीठ असतं चिवट असतं आणि ते हलकंसुद्धा व्हायला पाहिजे. आपण दळतो त्यावेळेस असं जळजळ वाटतं ते. दळल्यानंतर आणि त्याला हलवल्यानंतर हाताच्या साहाय्याने हलवायचं आहे. अशा पद्धतीने मस्त त्याला हलकं करायचं आहे आपल्याला. आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यातला एक गोळा त्याच्यात टाकून बघायचा आहे. गोळा जर का पाण्याच्या वरती तरंगत असला तर समजायचं आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. जर का गोळा तरंगला नाही तर अजून फेटायचं आहे त्याला, जोपर्यंत गोळा अशा पद्धतीने पाण्यात तरंगत नाही आणि पाण्यात तो इकडे तिकडे होत नाही तोपर्यंत. मस्त. आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. कढईत तेल तापवायला ठेवलं आहे. मस्त तेल तापून झालं की मगच आपलं त्याच्यात वडे तळणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आहे पीठ आणि हातावरच अंगठ्याच्या साहाय्याने त्याला होल करायचं आहे. याला भोकाचे वडेसुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने त्याला भोक करायची किंवा होल करायचं आहे आणि ते तेलात सोडून द्यायचे. जर का तुम्हाला असं जमत नसेल तर डायरेक्ट आपण भजी जशी बनवतो ना, त्या पद्धतीने छोटे छोटे असे त्याच्यात टाकून द्यायचे. तेही अतिशय खूप भारी भन्नाट लागतं आणि क्रिस्पी बनवून तयार होतात. या भोकाच्या वड्यांचं असं असतं, जर का जास्त जाड झाले किंवा थोडंसं होल नाही पडले त्याच्यात तर ते आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून डायरेक्ट जर का तुम्ही भजीप्रमाणे जरी तळले तरी काही टेन्शन नाही. बघू शकता मस्त असे भोकाचे वडे बनवून तयार झालेले आहेत आपले. वाव, मस्त. अशाच पद्धतीने सर्व वडे मी आता काढून घेणार आहोत. अतिशय भन्नाट चवीचे लागतात. तुम्ही हा वडा सांबारसोबत, चटणीसोबत नुसता जरी खाल्ला तरी अतिशय भन्नाट चवीचा लागतो. मस्त. बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. अतिशय सोपी रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी, घरी खाण्यासाठी कधीही बनवू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.